हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश चलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। तर मित्रांनो, स्टुडंट्स बघा, इथे DMERचा जो ऑर्डर आहे, DMER स्टाफ नर्स ह्या पदासाठी जी एक्झाम झाली होती, एक्झाम जून 19 आणि 20 जूनला परीक्षा झाली। आन्सर कीज, फायनल रिझल्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड आता एलिजिबल अँड नॉन एलिजिबल लिस्ट आल्यानंतर 15 डिसेंबरपासून सगळ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑर्डर भेटणे सुरू झालेले आहे। ओके, ऑर्डर्स मिळत आहे। ओके, तर ही सगळी प्रोसेससाठी आपल्याला 6 महिने लागले आहे। यात कोर्ट केससुद्धा झालेल्या, ओके, मॅटमध्ये, त्याच्यानंतर आपल्या व्हॉट वी से हायकोर्टामध्ये सुद्धा केस सुरूच आहे। त्याच्याविषयी अजूनही काही निकाल नाही आला, बट अल्टिमेटली हा गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे की ऑर्डर देणं नाही देणं आणि काय होणार आहे त्यांना माहितीच आहे चांगल्या गोष्टी। त्यामुळं मला असं वाटतं की DMER अल्टिमेटली हा आपला एलिजिबल नॉन एलिजिबल लिस्ट लागल्यानंतर तुरंत 15 डिसेंबरपासून ऑर्डर देणं सुरू केलेलं आहे। जे विद्यार्थी एलिजिबल आहे आणि अकॉर्डिंग टू मेरिट सगळ्यांना ऑर्डर्स, ओके, जॉइनिंग ऑर्डर्स मेल करण्यात येत आहे। ओके, एक साधारणतः 2 दिवसापूर्वी संभाजीनगर, ओके, म्हणजे औरंगाबाद जे जुनं नाव संभाजीनगर, ओके, तिथल्या अतिविशेष उपचार म्हणजे जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 65 स्टाफ नर्सेसची DMERमध्ये म्हणजे सगळ्यांना मेल गेलेला जॉईनिंगसाठी। ओके, आज साधारणतः उर्वरित 250 कॅन्डिडेटपर्यंत, ओके, याच्यामध्ये बेसिकली जे ओपन फिमेल आहेत, ओपन फिमेल यांना प्लस जे ओपन कॅटेगरीजमध्ये जे कॅन्डिडेट आहेत, जसे जास्त मार्क, जसे EWS आहे असो की OBC असो की एनिथिंग एल्स, ओके, हा सगळ्यांना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 250पर्यंत सध्याच्या आकड्यापर्यंत त्यांना ऑर्डर मेल गेलेला आहे। ओके, तर त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवतोय की प्लीज, आता काय आहे माहिती आहे का, ऑर्डर तर मिळाला, आता ऑर्डरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं म्हणण्यात आहे की सर आता आपल्याला जे सिनियरिटी लिस्ट आहे ती कशावर आहे, तुमच्या मेरिट लिस्टवर, ओके, मेरिट लिस्टवर। तर मी सर आता का जॉईन करू, मी मग 1 महिन्यानंतर जॉईन करणार, 1 मंथ नंतर जॉईन करणार ॲट द एंड। जसं मला जर आज 15ला ऑर्डर आलं आहे तर 15 या 14 जानेवारीला मी जॉईन करणार। ओके, कारण आता न्यू इयर आहे, न्यू इयर पार्टी, देन आता क्रिसमस आहे, तर हॉलिडेज, ओके, एनिथिंग एल्स, या काहीतरी आपल्या फॅमिलीसोबत काही प्रोग्राम्स आहे बघा। तर याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, जरी मेरिट लिस्टनुसार तुमची सिनियरिटी DMERमध्ये बनेल, ओके, याच्यामध्ये काहीच आशंका नाही, हे बरोबर आहे एक्झॅक्टली, बट इथे प्रॉब्लेम येतो की नेक्स्ट इन्क्रीमेंट तुम्हाला कधी मिळणार। जर तुम्ही डिसेंबर 31च्या पूर्वी जर जॉईन कराल, ओके, जर DMERच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये 31 डिसेंबरच्या पूर्वी जॉईन कराल तर तुम्हाला नेक्स्ट इन्क्रीमेंट म्हणजे जे आजचं 35,400 जे वेतन आहे तुमचं बेसिक, याच्यामध्ये 36,200 या 36,300 आय डोंट नो, पण हाच एक अमाऊंट जो इन्क्रीमेंट आहे ते तुम्हाला जुलैच्या 1 तारखेपासून लागू होणार 2024मध्ये। म्हणजे फक्त 6 महिन्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट इन्क्रीमेंट लागेल, जे की तुमचा लॉस झालेला आहे मागचा तो पण याच्यामध्ये बऱ्यापैकी भरून निघेल। आणि जर समजा अरे सर फक्त 1500 फक्त 1000 रुपये या 1300 रुपये असं फरक येतो सर, कशाला जॉईन करू, तर बाळांनो हा जो फरक आहे, ओके, हा जो फरक तुमचा एक साधारणतः 1000 रुपयाचा जो फरक बेसिकमध्ये हा तुमच्या DAमध्ये पण येतो, तुमच्या HRAमध्ये पण येतो, बऱ्याच अशा गोष्टींमध्ये येतो, ओके, आणि TA सुद्धा फरक येतो, ओके। तर अशा पद्धतीनं हा फरक साधारणतः तुमचा 2000चा फरक जातो। हा 2000चा फरक तुमची जर सर्व्हिस 30 इयर्सची असेल तर ॲक्युमुलेट करा, तर पुढच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही जे लोक 31 डिसेंबरच्या पूर्वी जॉईन करतील त्यांच्या तुम्ही मागे राहणार आणि ते बरंच तुमचं नुकसान होईल अगर पुढच्या 30 वर्षाची जर तुम्ही सर्व्हिस धरून चालाल तर मी तुम्हाला कडकडीनं विनंती करतो, जर तुम्हाला ऑर्डर मिळालेला आहे तर अशा गोष्टी मनामध्ये येऊ नका। 31 डिसेंबरपूर्वी तुम्ही जॉईन करा DMERच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, वेळ घालवू नका। सिनियरिटी ठीक आहे, मेरिटवर आहे, बट
त्याच्यासाठी तुम्ही थांबू नका, तुम्ही पटापट जॉईन करा, म्हणजे नेक्स्ट इन्क्रीमेंटसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. आता आपण याच्यामध्ये काय करू, ह्या तर गोष्टी झाल्या. याच्यामध्ये हा जो ऑर्डर आहे माझ्या एका स्टुडंटचा आहे, जे माझ्याकडे क्लासला होती, ठीक आहे, तिचा ऑर्डर आहे. याच्यामध्ये आपण एक बघू शकतो, याच्यामध्ये तिथला पेमेंटचं काय दिलेलं आहे, S13 लेवल आहे आपली, ओके, 35,400 आणि शेवट 1,12,000. तर समजा याच्यामध्ये तुमचं 10 इयर्स नंतर तुमचं MACP होतं, ओके, MACP म्हणतो त्याला, ओके. तर 10 वर्षांनंतर तुम्ही आपोआप जे NSचं जी लेवल असते त्याच्यामध्ये तुम्ही चालतं. जर तुम्ही तुमचं जरी तुम्हाला प्रमोशन नाही झालं NSचं, म्हणजे SNOचं, म्हणजे असं म्हणू शकतो, सेंट्रलमध्ये SNOचं जरी नाही झालं आणि स्टेटमध्ये NS, ओके, इन्चार्ज असिस्टंटचं, ओके, जरी नाही झालं तरी 10 इयर्सनी तुम्हाला मिनिमम असेच करिअर जे हे आहे याचं तुम्हाला ते बेनिफिट मिळतं, म्हणजे ते त्या लेवलमध्ये तुम्ही चालले जाणार, ओके. तो एक फरक पडतो, ओके. आता हा जे व्यक्ती आहे हिला ओपन फिमेलमधून घेतलेला आहे, म्हणून सांगू इच्छितो, याच्यामध्ये तुम्हाला सरळ दिसत आहे ओपन फिमेलमधून ह्या कॅन्डिडेटला घेतलेला आहे, ओके, ठीक आहे. गोंदिया हॉस्पिटल मिळालेलं आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अटी आणि शर्ती आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे की काय लिहिलेल्या ऑर्डरमध्ये, त्या खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे, सदर नियुक्ती स्वीकारून शासकीय सेवेत कार्यरत असताना आपण कोणत्याही प्रकारचा आस्थापनेवर नियुक्ती, म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट शासकीय याच्यामध्ये रुजू झालेले आहेत आणि काम करत आहे, तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या आस्थापनेवर काम करू शकत नाही. दॅट इज सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा. त्याच्यानंतर तुम्हाला राज्यघटनेशी एकनिष्ठ, भारतीय राज्यघटनेची शपथ घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे महाराष्ट्र नागरी सेवा 1979चे जे नियम आहेत, म्हणजे जसे की मी तुम्हाला लीवबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शासन निर्णय तुम्हाला सांगितले आहे, ते तुम्हाला काय म्हणते वेळोवेळी बंधनकारक राहील, तुम्हाला तशाच पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आणि सगळे नियम तुम्हाला लागू राहतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक पत्नी हयात असताना अगर दुसरे लग्न केलं आणि असं निदर्शनास आढळलं तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, ओके. लक्षात ठेवा, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जर दुसरं लग्न करत असेल तर तुम्हाला हे सुद्धा काय म्हणते, जोपर्यंत तुमचा तलाक होत नाही तोपर्यंत लग्न करू शकत नाही, ओके. हयात असताना दुसरं तुम्ही करू पण शकत नाही, ओके. पूर्ण नियमानुसारच सगळ्या गोष्टी कराव्या. त्याच्यानंतर शासकीय नियमामध्ये विहित असलेले हिंदी मराठी भाषा परीक्षा नियुक्तीपूर्ण उत्तीर्ण केलेले नसतील. जसे आता आपल्या महाराष्ट्रात बरेच हिंदी मीडियम स्टुडंट्स आहेत, त्यांना मराठी ही भाषा नसते, हिंदी होती. या मराठी जे विद्यार्थी असतात त्यांना हिंदी नसतो बऱ्याचदा, तर अशा विद्यार्थ्यांना हिंदी आणि मराठी परीक्षा नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण केलेल्या नसतील, ओके. ज्यांचे नसतील, ज्यांनी नाही केलं, हिंदी मराठी हा सब्जेक्ट नव्हता 10वीमध्ये 12वीमध्ये, ओके, तर अशा उमेदवारांना भाषा संचालनालयाची हिंदी मराठी भाषा नियुक्ती दिनांकापासून उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील, अन्यथा सदर उमेदवाराची नियुक्ती वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल, ओके. लक्षात ठेवा, नेक्स्ट इन्क्रीमेंट तुम्हाला द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवण्यात येतील फक्त हिंदी आणि मराठी भाषा जर तुम्ही जर तुम्ही जॉईनिंगपासून, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, उत्तीर्ण होणं बंधनकारक राहील, अन्यथा सदर उमेदवाराची नियमानुसार वार्षिक वेतनवाढ, म्हणजे तुमची नेक्स्ट इन्क्रीमेंट तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला हिंदी मराठी हा विषय जर तुम्ही पास केला नसेल तर, ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. तरीसुद्धा सांगू इच्छितो, याच्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 वर्षाच्या आत, ओके, कारण MSCIT त्यांनी 2 इयर्स दिलेलं आहे, तर यापूर्वीसुद्धा 2 वर्षाचा वेळ देत होते, इन्क्रीमेंट कधीही थांबवलेलं नाही आहे. यापूर्वी जेवढे पण जॉईनिंग झालेले आहेत त्यांचे सांगू इच्छितो, ओके. तुम्हाला साधारणतः 2 वर्ष, तरीसुद्धा जॉईनिंग नंतर तुम्ही हा जो मुद्दा आहे तो विचारून घ्यायचा, तिथल्या पर्टिक्युलर ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जॉईन कराल त्या हॉस्पिटलच्या क्लर्कला विचारून घ्यायचं, या तिथल्या ॲडमिनिस्ट्रेटर जे AO जे OS जे असतात, ऑफिस सुपरिटेंडंट या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, त्यांना हा मुद्दा विचारायचा की बंधनकारक आहेच का, या त्याला वेळ देण्यात येईल, 2 वर्षापर्यंत करता येईल. कारण जॉईन झाल्या परीक्षा येईल, परीक्षा हे माहिती आहे, एक 17 नंबरचा फॉर्म भरून आपल्याला हे परीक्षा द्यावं लागतं, ओके. तिथे गेल्यानंतर विचारून घ्यायचं, तुमचे जे सिनियर असतील ते सांगतील कशा पद्धतीनं आपल्याला कुठे फॉर्म भरायचा, कसं भरायचं, मी कसं करू, काय करू, नाही, वेळ आहे, पहिलं जॉईन करा. जॉईन झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला पूर्ण होतील, काही करू नका. संगणकासाठी जर MSCIT पूर्ण झालेली नसेल, तुम्ही केली नसेल, तर 2 वर्षाच्या आत तुम्हाला पास होऊन ते सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे, अन्यथा
वार्षिक वेतनवाढ तुम्हाला इथे सुद्धा मिळणार नाही. ओके, त्याच्यानंतर 2006चं जे नियम आहेत, ओके, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम करण्यासाठी 2006च्या बदलाचे अधिनियम क्रमांक 21 आपणावर बंधनकारक राहील. त्यानुसार जे DMERचे जेवढे महाराष्ट्रात जेवढे हॉस्पिटल्स आहे, कोणत्याही संस्थेत आपल्यास प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येईल. ओके, यू हॅव टू बी रेडी. प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्रामध्ये कुठेही DMERच्या कोणत्याही शाखेमध्ये तुमची बदल होऊ शकते. बदली होत नाही, बट हा नियम आहे. यानुसार बऱ्याच लोकांचं झालेलं पण आहे. जिथे गरज आहे तिथे तुम्हाला पाठवू शकते. तुम्ही बंधनकारक आहे ते नियम, तुम्ही हे नाही म्हणजे थांबवू शकत नाही. ओके, हा एक नियम आहे. त्याच्यानंतर 8वां मुद्दा, शासकीय सेवेत मुक्त व्हायचे असेल, जर समजा तुमचं DMER झालं, DMER नंतर जर तुम्हाला DHS मध्ये जायचं असेल या तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल, तर सेवामुक्त व्हाय असलं तर तशी लेखी पूर्वसूचना किमान 1 महिन्याआधी शासनात देणे आवश्यक आहे. म्हणजे समजा तुम्हाला एकही पैसा भरून जर DMER सोडायचं नसेल तर तुम्हाला किमान 1 महिन्यापूर्वी तुम्हाला त्यांना लेखी पूर्वसूचना द्यावं लागेल की माझं इथे ते सिलेक्शन झालेलं आहे आणि ही म्हणजे पूर्वसूचना म्हणून एक ॲप्लिकेशन द्यावं लागेल विषय पूर्वसूचनेचा की मला शासकीय सेवेतून मुक्त व्हायचं आहे अशा पद्धतीनं. ओके, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. जे लोक फॉरेनला जातात, जे लोक एम्सला जॉईन करतात, कोणी ESIला जॉईन करतात, कोणी बऱ्याच अशा सेंट्रल RRBच्या आहे, तिथे तुम्हाला लेखी पूर्वसूचना द्यावं लागेल 1 महिन्याआधी जर तुम्हाला शासन सेवेतून मुक्त व्हायचे असेल तर. या एनिथिंग जर तुम्हाला टेक्निकल रेजिग्नेशन घ्यायचं असेल तरी सुद्धा सेम मुद्दा तुम्हाला लागू होतो. जर हे नाही दिलं आणि तुम्हाला जर तुरंत जायचं असेल म्हणजे आज सांगाल आणि उद्याला तुम्हाला रिलीव्ह व्हायचं असेल तर तुम्हाला 1 महिन्याचं मूळ वेतन, आता मूळ वेतन म्हणजे काय आहे, आपलं मूळ वेतन बेसिक म्हणजे 35,400 एवढी रक्कम भरून तुम्हाला रिलीव्ह करतील. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मुद्दा येतो एक 9व्या मुद्द्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र. ओके, म्हणजे हे सिव्हिल सर्जनकडून तुम्हाला मेडिकल फिटनेस, ओके, मेडिकल फिटनेस तुम्हाला प्रोड्यूस करावं लागेल ज्या संस्थेमध्ये तुम्ही जॉईन कराल तिथे. ओके, जर तिथे तुम्ही वैद्यकीय फिटनेसमध्ये जर तुम्ही अपात्र ठरल्यास तुम्हाला तुमची नियुक्ती समाप्त करण्यात येईल. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. 6 महिन्याच्या आत बेसिकली जॉईनिंगपासून 15 डेजमध्येच तुमचं मेडिकल फिटनेस होतं. ओके, ठीक आहे, हा एक झालं. त्याच्यानंतर आहे उमेदवाराची नियुक्ती त्याच्या पूर्वचारित्र्याची पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराच्या वर्तणुकाची पोलीस अहवाल समाधानकारक असला पाहिजे. ओके, बघा आता तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर तुमचं जे हे आहे ते तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसनुसार जवळच्या पोलीस स्टेशनला तुमच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी या तुमच्या तपासणीसाठी पूर्वचारित्र्याची पडताळणी करण्यासाठी म्हणजे तुमच्या चारित्र्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन होतं तुमचं, जे की जवळचं जे तुम्ही ॲड्रेस दिला आहे त्या तिथले जे पोलीस असतात ते घरी येतात. ओके, आजूबाजूनं थोडी माहिती करतात तुमच्याविषयी आणि त्याच्यानंतर वर्तणुकीचा अहवाल समाधानकारक असला पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो अहवाल कुठे जातो, मग येतो DMERला. DMERकडून पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणजे पोलिसांकडून व्हेरिफिकेशन रिपोर्ट येतो DMERला आणि त्यानंतरच तुमचं जे प्रोबेशन कंप्लीशन सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं मिळतं. ओके, जर पोलीस पडताळणीमध्ये कुठेतरी असमाधानकारक जर त्यांच्याकडून अहवाल आला तर तुमची नियुक्ती तात्काळ समाप्त करण्यात येईल. हा सुद्धा एक मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर आहे जॉईनिंगच्या वेळी कुठलाही प्रवास भत्ता दैनंदिन भत्ता तुम्हाला देण्यात येणार नाही आहे. दॅट इज तुमच्या स्वतःवरून तुम्हाला जॉईनिंग करावं लागेल येऊन वगैरे. त्याच्यानंतर 12वा मुद्दा म्हटलेला आहे की NPS तुम्हाला लागू राहील. ओके, NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना NPS लागू राहील. तर बाळांनो NPSसाठी मी सेपरेट एक व्हिडिओ करेल की NPS करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा लक्ष द्यावं लागेल, कारण खूप महत्त्वाचा मुद्दा NPS कुणाला माहिती नाही आहे. त्या पण गोष्टी मी सांगतो की NPSचा फॉर्म भरताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा तुम्ही हे ठेवायला पाहिजे, म्हणजे ध्यानात ठेवायला पाहिजे. एक स्पेलिंगसुद्धा खूप मोठी महागात पडू शकते NPSचे फॉर्म भरताना. ओके, ठीक आहे, जो की क्लर्कचं काम असतं, बट यू हॅव टू फिल द फॉर्म अँड यू हॅव टू गिव्ह इट टू द क्लर्क. ओके, आणि त्याच्यामुळं क्लर्क आपल्या गलत्या कधीही ॲक्सेप्ट करत नाही. तर त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हा गोष्टींचं लक्षात
ठेवायचं. ओके, NPSचा फॉर्म भरताना शब्दने शब्द आणि फायनल करताना सुद्धा शब्दने शब्द तुमची स्पेलिंग, बाबाचं नाव, जन्मतारीख, फोन, ॲड्रेस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे. की नॉमिनी जनरल ते पण. ओके, ते आपण नंतर बोलू. ओके, त्याच्यानंतर आहे 13 नंबरचा. जर नियुक्ती दरम्यान खोटी प्रमाणपत्रे या खोटी चुकीची प्रमाणपत्रे जर तुम्ही केलेली असेल, सादर कराल तिथे, तर भविष्यामध्ये त्याची पडताळणी करून तुम्हाला तुमची जी सेवा आहे ती समाप्त करण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर आहे खूप इम्पॉर्टंट 14 नंबरचा. 28/3/2005 रोजी व त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य आपल्यास निदर्शनास आल्यास आपणास शासकीय सेवेकरता अपात्र ठरवण्यात येईल आणि सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2005 रोजी किंवा त्यानंतर तुम्हाला 2पेक्षा जास्त अपत्ये नसायला पाहिजे. ओके, सरकारचा हा नियम आहे. जर 2पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमची सेवा समाप्त करण्यात येईल. ओके, जॉईनिंग झाल्यानंतरचा प्रॉब्लेम नाही, जॉईनिंगच्या पहिलं नको. ओके, 2पेक्षा जास्त मुलं आहेत. कारण स्मॉल फॅमिली, नॉर्म्स फॅमिली हे दरवर्षी तुम्हाला जॉईनिंग नंतर दरवर्षी तुम्हाला हा भरून द्यावा लागेल की बाबा मला 2पेक्षा जास्त मुलं नाही आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 15 नंबरचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे 15 नंबरचा. सदर नियुक्ती सामाजिक आरक्षण अंतर्गत मिळालेली असेल तर कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आपणावर बंधनकारक राहील. जर जात प्रमाणपत्र सादर न केल्यास किंवा जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास आपली नियुक्ती समाप्त करण्यात येईल. तर लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची जर तुम्ही कुठल्या तरी कॅटेगरीमधून, रिझर्वेशनमधून तुम्ही येत असाल आणि जात वैध कास्ट व्हॅलिडिटी जर तुमची बनली नाही तर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळं हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे 16वा पॉईंट. ओके, शासन नियमानुसार अधिपरिचारिका या पदासाठी प्रोबेशन पिरियड हा 2 वर्षाचा परिवीक्षा कालावधी आपणास लागू राहील. म्हणजे दॅट इज प्रोबेशन पिरियड. ओके, या कालावधीमध्ये विना परवानगी गैरहजर राहिल्यास, गैरवर्तणूक केल्यास आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा तत्काळ. बघा, आता सांगू इच्छितो, याच्यापूर्वी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहे. कोणी आलेच नाही जॉबला, नंतर 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर आलेले आहे. बट DMERचे वेळोवेळी हे जे नियम आहेत ते नवीन आता बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहे आणि मला असं वाटतं की हे नियम आता समोर एकदम स्ट्रिक्ट राहतील. तर प्लीज, जर तुम्हाला DMERमध्ये तुमची सेवा कंटिन्यू ठेवायची असेल तर प्लीज, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आमची MSc चालू आहे, आमचं PBBSc चालू आहे, या आम्ही फॉरेनची तयारी करत आहे. ओके, अशा भरपूर साऱ्या प्रॉब्लेम. माझं 1च महिना आहे, 2च महिना आहे. तर बाळांनो, तुम्ही काही पण करा, जे करायचं आहे ती तुम्ही पूर्व सूचना तुमच्या कार्यालयाला देणं आहे. ओके, तुमच्या डीनकडून तुम्हाला परमिशन घेणं आहे. डीन जर नाही दिलं तर मग डायरेक्टर, DMERचे जे डायरेक्टर असतात त्यांच्याकडून तुम्हाला परवानगी घ्यावं लागेल. आयदर ती MSc असो, आयदर ती PBBSc असो, या कुठलेही असो. ओके, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट 17वा पॉईंट म्हणजे अधिपरिचारिका या पदावर नियुक्ती केलेल्या कर्मचारी सेवा ज्येष्ठता ही त्याच्या परीक्षेतील गुणवत्ता क्रमांकानुसार राहील. आता हेच मुद्दा आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की सर हे तर गुणवत्ता, माझा 27 नंबरचा आहे, मी काय करतो 15 जानेवारीला जॉईन करतो. ओके, 27 माझा समजून घ्यायचा रँक आहे. ओके, तर मी काय करणार, मी 15 जानेवारीपर्यंत जॉईन करतो, माझ्याकडे 1 महिना आहे, सर मला थोडा एन्जॉय करू द्या. नाही, असं नाही. असं जर कराल तर तुम्ही इन्क्रीमेंट सुद्धा तुमचं जाणार. ओके, इन्क्रीमेंट जाणार आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या लागू व्हायच्या त्या कमी होऊ शकतो. तर बेस्ट आहे एक साधारणतः 31 डिसेंबर पूर्वी तुम्ही जॉईन करा. ओके, नेक्स्ट इन्क्रीमेंटसाठी हा तुमचा, म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त आता नेक्स्ट 6 महिन्याचा विचार, तुमच्या पुढच्या 30 वर्षाचा तुम्ही हा फरक असेल आणि हा फरक वाढत जातो दिवसेंदिवस. ओके, त्यासाठी सांगू इच्छितो. ओके, त्याच्यानंतर आहे 18वा पॉईंट. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू व्हावे, अन्यथा आपणास शासकीय सेवेची आवश्यकता नाही असे समजून नियुक्ती रद्द करण्यात येईल. आपले नाव नियुक्तीच्या पात्र उमेदवाराच्या नादीतून वगळण्यात येईल. तर नंतर आपला नियुक्तीकरता कोणताही हक्क राहणार नाही. ओके, लक्षात ठेवा. जॉईनिंग ऑर्डर भेटल्यापासून तुम्हाला 30 दिवसाच्या आत, म्हणजे हा समजा 15 डिसेंबरचा ऑर्डर आहे तर म्हणजे 14 जानेवारीपर्यंत तुम्ही जॉईन करू शकता. 15 जानेवारीला तुम्ही अपात्र ठरणार. ओके, DMERच्या जॉईनिंगसाठी. लक्षात ठेवा 15 जानेवारीला. ओके, तर अशा पद्धतीचे हे नियम आहे. DMERनी बऱ्यापैकी आता नियमामध्ये चेंज केलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रश्न येणार, बरेच स्टुडंट म्हणणार की सर आम्ही MSc करतो आहे आपल्या कशामध्ये एम्समध्ये, आम्ही MSc करतो आहे MUHSमध्ये, आम्ही PBBSc करतो आहे. ओके, असे भरपूर, या आम्ही कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतो, एम्समध्ये, सफदरजंगमध्ये, बऱ्याच ठिकाणी. तर बाळांनो,
तुम्हाला ऑर्डर भेटल्यानंतर तुम्ही पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन जिथे तुम्हाला जॉईनिंगला सांगितलं तिथे जायचं, जॉईनिंग करा, या त्यांना तुमची जे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना एक्सटेन्शन तुम्ही मागू शकता. एक्सटेन्शन देणं की नाही देणं हे त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं काम आहे, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला ऑर्डर मिळालेला आहे. तुम्ही आता काहीच नाही करू शकत. एकदा तुम्हाला ऑर्डर मिळाला, तुम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईनिंगसाठी गेलात तिथे, त्यावेळी तुमच्या डॉक्युमेंटची हे बघा, आता तुम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये जायचं तुम्ही. ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे पुन्हा एकदा तुमची पडताळणी होईल. सगळे जे बुक्स आहेत, सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, जसे DMER व्हेरिफिकेशन झालं तसंच ते डॉक्युमेंटेशन पुन्हा एकदा तुमचं व्हेरिफिकेशन होईल. त्यांची कमिटी बसते. त्यानंतर इथे कमीत कमी 3 ते 4 सेट झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स तुम्ही करून घेऊन जायचं. तिथे 3 ते 4 फाईल्स पण घेऊन जा, जेणेकरून जे तुमचे ओरिजिनल असो की तुमचे जे झेरॉक्स असो ते सेट ह्या फाईलला लावून तुम्ही त्यांना सबमिट करू शकता. आणि काही दिवसानंतर ते परत पण ओरिजिनल घेतील, तर ओरिजिनल तुम्हाला परत मिळेल काही दिवसामध्ये. झेरॉक्स सेट ते लोक घेऊन घेतात, एक DMERला जातो, एक त्या ऑफिसला असतो. ठीक आहे, 2 तरी त्यांना द्यावं लागेल. तर 3 ते 4 सेट सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स करून घेऊन जायचं, ओरिजिनल जे तुमचं व्हेरिफिकेशन झालं ते. ओके, सोबत काही फोटोज घेऊन जावा. ओके, फोटोज पण लागू शकतात. ओके, आणि तुम्ही जॉईनिंगला जाताना ऑर्डर मिळाला असेल तर पूर्णपणे तुम्ही तुमच्या युनिफॉर्ममध्ये जायचं. युनिफॉर्म कुठला आहे? खाकी कलरचा, कॅमेल कलरचा युनिफॉर्म आहे फिमेलसाठी आणि मेलसाठी. ओके, शर्ट आणि पॅन्ट मेलसाठी आणि पंजाबी जो ड्रेस आहे तो फिमेलसाठी. ओके, खाली ब्लॅक कलरचे शूज घालून जायचं, जेणेकरून यू शुड लुक लाईक अ प्रोफेशनल नर्स. असं नाही की काहीतरी करत आहे, जायचं नाही. यू हॅव टू बी इन तुमचा जो अपिअरन्स आहे तो चांगला असायला पाहिजे. ओके, म्हणजे असं नाही की म्हणजे बघा, इज्जत कमवणं आपल्याच हातामध्ये आहे. यू शुड नॉट बिहेव लाईक एनिथिंग. ओके, तुम्ही ॲज अ नर्स हे व्यवस्थितरित्या स्वतःला हे करा, काय म्हणतो, प्रेझेंट करा. ओके, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. आणि पर्टिक्युलर ज्या पण डिपार्टमेंटला तुम्हाला जॉईनिंगला देतील, तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर ते तुम्ही बोलू शकता की नाही मला इथला एक्सपिरियन्स आहे तर मला इथे तर तुम्ही देऊ शकता. अदरवाईज जिथे तुम्हाला पाठवलं तिथे जाऊन काम करायचं. ओके, ठीक आहे. सो दिस इज इट फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.